सहित गादी जलो बधारी पवन कुमार जय 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 नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जमा चोर जन्म जन्म मुझे जियो श्री वृंदावन निवास नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला से भरत वचना गलो निजचरण अहो स्वामी तुम्ही या देवा यावरी न करावा वीरू मस्तक हे पायावरी या बारकरी संतांच्या मजरुदही सद्गुरु जेणे तारीला संसार गुरु म्हणून विशेष अत्याधुर विवेकावरी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबराय आणि श्री तुकोबरायचे अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 शरणाचा अभंग आजच्या प्रसंगाला शोभणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल जर बघितला तर फार सोपा आहे प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात तुकोबरायच्या जीवनामध्ये तुकोबरा म्हणतात बीज जर शुद्ध असेल तर त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्याचं जे फळ आहे ते गोड येत असत बीज जर कडू असलं तर फळ सुद्धा कशी येणार कडू येणार मग बीज शुद्ध असेल अर्थात आपण चांगले असेल तर संतान चांगलं जन्माला येतो मग चांगली संतती म्हणजे नेमकं काय तर ज्यांच्या जीवनामध्ये अखंड मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे आणि हा देह भगवान परमात्म्याकरता समर्पण केलाय ज्यांचं आचरण जर पाहिलं गंगेसारखं निर्मळ आहे गंगेसारखं पवित्र आहे अखंड मुखामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन आहे आणि हा देह भगवान परमात्म्याकरता समर्पण केला जगद्गुरु श्री तुकोबरा म्हणतात समजून जायचं बी शुद्ध आहे त्याचा परिणाम फळ शुद्ध लागलं फळ गोमट लागलं गोड लागलं याच्या पुढे जाऊन श्री तुकोबरा म्हणतात अशा सात्विक माणसाचं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये फक्त दर्शन जरी झालं तरी आपल्या जीवनातले पाप निघून जातात कुठला सात्विक मनुष्य बीजही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे बीज शुद्ध फळ शुद्ध म्हणजे नेमका काय तर मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे हा ना देह भगवान परमात्म्याकरता समर्पण केला अशाचं फक्त दर्शन झालं तरी आपल्या जीवनातले पाप निघून जातात विठ्ठल 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 असा अभंगाचा भावार्थान नमस्कार कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा होतो म्हणजे असा आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला सर्वज्ञानात आहे आपल्या त्या ठिकाणी पावन पवित्र उजनी नावाचं गाव सिन्नर तालुक्यामधील तसं जर पाहिलं तर आपला नाशिक जिल्हा फार पवित्र आहे या नाशिक जिल्ह्यामधील पावन पवित्र त्या ठिकाणी सिन्नर तालुका या सिन्नर तालुक्यामधील उजनी नावाचं गाव आणि या गावामधील सगळ्यांचा परिचित असणारा हा सापनर परिवार त्याच्यामध्ये सौ राधाबाई व श्री नामदेव पाटील सापनर यांचा
विवाह होऊन 75 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होता. मला असं वाटतं या सुखी संसाराच्या 75 वर्षाची पूर्णता म्हणून खऱ्या अर्थानं हा भव्य दिव्य स्वरूपाचा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आपण आयोजित केले. या सापनार परिवाराला धन्यवाद आहे. खऱ्या अर्थानं गोड त्यांचा परिवार आहे. गंगा भगीरथी शांताबाई बापूसाहेब कडनर बहीण, रामचंद्र शंकर सापनर भाऊ, भागवत तुकाराम सापनर भाऊ, सूर्यभान शंकर सापनर भाऊ, सोपन भागोजी सापनर भाऊ, माधव तुकाराम सापनर भाऊ, वाळीबा तुकाराम सापनर भाऊ, दत्तात्रय नामदेव सापनर मुलगा, राजेंद्र नामदेव सापनर मुलगा, कुसुबाई बापूसाहेब चंद मुलगी, सुलोचना राधेकेसन बिडगर मुलगी, कल्पना दशरथराव चोपडे मुलगी. त्याच पद्धतीनं अविस्मरणीय प्रेरणास्थान त्या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर भीमराव नामदेव सापनर सर मुलगा. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये हा परिवार सापनर परिवार आईचा बाबाचा गोड 75 लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. आज मी बरेच अभंग घेऊ शकत होतो. बऱ्याच वेळेला मनामध्ये प्रश्न पडतो अभंग कुठला घ्यावा, नाही का. श्राद्धाला गेल्यानंतर सुद्धा प्रश्न पडतो याच्यासाठी केला होता टास कुठेही चालत नाही. मग तो जर दारू पिऊन गाडीला धडकून मरेला असेल तिथे याच्यासाठी केलं चालेल का? काय नाही. मग बघा अभंग निवडताना स्वमय सूचकता असली पाहिजे. आज मी स्वामी काज गुरु भक्ती वगैरे वगैरे सगळे अभंग घेऊ शकत होतो, पण हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे आज पूर्ण केला मनोरथही घेतला असता. 75 वर्ष विवाह संस्कारामध्ये पूर्ण झाले. जिथं 1 वर्ष विवाह करून आपलं पूर्णत्वात जाईल सांगता येत नाही. 75 वर्ष तुम्ही हा सुखी संसार तुमच्या जीवनामध्ये केला. पूर्ण केला मनोरथ अभंग घेऊ शकत होतो, पण तो अभंग घेऊन फक्त तुमचंच वर्णन झालं असतं. पण मला असं वाटतं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जरी श्रेष्ठ आहे, तुम्ही तुमच्या लेकराच्या जीवनामध्ये गोड संस्कार दिले, तुमच्या जीवनामध्ये तुमचे 75 वर्ष पूर्ण झाले, पण ती 75वी साजरी करणारे मुलं सुद्धा खऱ्या अर्थानं गोमटी आहे म्हणून हा अभंग निवडलाय. बघा हे मुलांचंही वर्णन हवं. मी याशिवाय पुढे जाऊन सांगेल मी तुमच्या मुलांपेक्षा तुमच्या सुनांना धन्यवाद देईल. आपलं लेकरू आपला सोहळा करेल यात विशेष नाहीच आहे, ते आपल्या रक्ताचं नातं आहे हो. पण आपल्यापेक्षा आपल्या सुनेला जर आपला सोहळा थाटामाटामध्ये जर करावं वाटत असेल तर तुम्ही समजून जा गड्या. ज्ञानोबा तुकोबराने आपल्याला सून नाही दिली तर सुनेच्या रूपामध्ये लेख दिलेली आहेत गड्या. आणि मला असं वाटतं त्या कदाचित तुमच्या लेखीच असेल इतका गोड सोहळा. बरं सामान्य जीवन नाही. 75 लग्नाचा 75 वाढदिवस लग्न नाव काढलं तरी अवघड आहे नाही का. हे पूर्वीच्या काळातलेच विवाह टिकू शकता. आता 2-3 वर्षात घटस्फोट आहे, बरोबर आहे का ना. पण बघा हे दृश्य पाहिल्यानंतर आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं हे 75 वर्ष कसं शक्य आहे. बरं वय सामान्य नाही. त्यांचं वय बाबांचं 99च्या आसपास आहे, आईचं 95च्या आसपास आहे. मला घरच्यांनी सांगितलं 99 95 ही आकडे ऐकूनच आम्ही जाम झालो नाही का. आम्हाला 99 मध्ये आम्ही जिवंत नाही, आम्हाला रस्ता सुद्धा दिसायचा नाही का. पण मी बाबाला इकडून राम राम केला म्हणलं नजर बाबानं लगेच राम राम म्हणजे अजून सुद्धा ते शरीर सुदृढ आहेत नाही का. अगदी गोड 75वा तुम्ही साजरा करता, तुम्हाला धन्यवाद आहे. अजून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्याची शताब्दी पुढच्या वर्षी आहेच, पण तुमच्या विवाहाची सुद्धा शताब्दी हो. आणि ती शताब्दी आपल्याच कीर्तनानं हो. हेच गायक वादक राहू नाही का, दुसरी कशाला आणायची. अगदी त्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. गोड आपण कीर्तन झाल्यानंतर ज्यांच्या हातचा गोड महाप्रसाद ग्रहण करणारे असे गोड स्वभावाचे आमचे स्वयंपाकामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये नियोजनामध्ये प्रवीण असणारे आमचे प्रवीण काका धुकराट, त्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोक घडलेलं तो मथुर सज्जन मायबापाचं दर्शन. त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे गायनाचार्य मृदंगाचार्य दोन्ही मृदंगाचार्य आमचे एकनाथ महाराज हरिभक्तपरायण, कृष्णा महाराज हरिभक्तपरायण, नवनाथ महाराज, दिलीप महाराज हरिभक्तपरायण, तुकाराम महाराज. आज तुकाराम महाराज आहे म्हणूनच अभंग त्यांचा घेतला नाही का, त्यांनाही धन्यवाद आहे. ओझरकर सगळी मंडळी असेल, उजनीकर असेल, दैवडीकर असेल, अगदी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आमचे विनेकरी बाबापासून तर इथपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. एवढांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, वेळ कमी दिला. वेळ त्यांनी सांगितलंय 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आवरा आणि 12 वाजेपर्यंत आवरायचंय. त्यामुळे अगदी कमी कालावधीत त्या ठिकाणी आपल्याला गोड चिंतन मांडायचंय आणि कमी कालावधीत जास्त रण आपल्याला काटायचे. त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता बसले असे शेवटपर्यंत बसा. गोड खऱ्या अर्थानं ज्यांचं साऊंड आहे अगदी मुक्याला सुद्धा बोलायला लावणारं साऊंड आमचे आदिनाथ बाबा करता जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड साऊंड आहे. गोड दोन्ही यूट्यूब चॅनल आहे. मला वाटतं त्या ठिकाणी आमचे ऋषिकेश भाऊ असतील, त्याच पद्धतीनं माझा कीर्तन यूट्यूब चॅनलचे मालक ते या ठिकाणी उपस्थित आहे. गोड त्यांचा चॅनल आहे. खऱ्या अर्थानं अगदी यूट्यूब उघडल्या ज्यांचा चॅनल आपल्याला बघायला भेटतो असा माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनल, त्यांनाही धन्यवाद आहे. आणि बासरी वादक त्यांच्याबद्दल काय बोलावं नाही का.
ज्यांची बासरी ऐकल्याबरोबर आपल्याला चाहूल लागते असे राहुल महाराज. श्री महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. मातृवर्ग पितृवर्ग इथं बसलेले तिथं बसलेले, चपला घेऊन बसलेले, चपला काढून बसलेले, खुर्चीवर बसलेले, तिकडं का पाणीत असलेले सगळ्यांना धन्यवाद. सेवेला प्रारंभ. बघा त्यांनी मला 12ची वेळ दिलेली, त्याच्यात बरेच अडचण पिंगळा म्हणून सगळं त्याच्यात सगळ्यात आपल्याला त्याच्यात सगळं साजरं करायचंय म्हणून अगदी 12 लईत 10-5 मिनिटं पुढे जाईल त्याच्या आतमध्ये मी संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. नंतर त्यांची तुला वगैरे केल्या जाणार आहे. तो अविस्मरणीय सोहळा आपल्या जीवनामध्ये आपल्याला बघायचा आहे. पण कमी कालावधीत जर रन काटायचे असेल तर तुम्हाला एक विनंती, आता तेवढं मग ऐका तुम्ही. काय कुठं गेले तोंड गपणे राहत पण इड ठेवा काऊन आपण दुनेश दगड जा कुठं जा. तसं मी नेहमीच सांगत असो, माता माऊलीवर तुमचा जेवढा त्याग आहे ना तेवढा कोणाचाच नाही. तुमच्या त्यागावर एखादा ग्रंथ तयार होऊ शकतो. आता मी ग्रंथ लिहू राहिलो बरं का, पण त्याचे पानं माझ्याकडून हरून गेले नाही का. तुम्ही तुमच्यावरती एखादा ग्रंथ तयार होईल एवढा मोठा त्याग आहे. पण काऊन ग्रंथ कोणी तयार करीना माहितीये का, लय मोठा त्याग करत्या पण तोंडाने सगळं गमून टाकीत्या नाही का. त्याच्यामुळे आता बसले अशा शेवटपर्यंत बसा. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. आमचे आहेर काका ती या ठिकाणी उपस्थित आहे. हार्मोनियम वादक गोड आहे. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. सेवेला प्रारंभ. विठाला 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 विठाला. आपल्या जीवनामध्ये अभंग निवडण्याचं कारण असं आहे, आज मुलांचंही वर्णन, मुलं जर इतका गोड सोहळा करत असेल मुलांचंही वर्णन, आई वडिलांचंही वर्णन व्हावं म्हणून हा अभंग निवडला. आणि विशेष असं असतं आपल्या जीवनामध्ये फळ जर गोड असेल तर त्या ठिकाणी बी जर गोड असेल तरच त्याला फळ गोड लागत असत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दिलेले संस्कार, तुमच्या जीवनामध्ये गोड आरोग्य ऐश्वर्य सगळ्या गोष्टी तुम्ही उपभोगल्या. मला इथं आल्यानंतर आमच्या जोबदार बाबांनी सांगितलं वयाच्या 60वी वर्षापर्यंत पोलीस पाटील होती म्हटली ती नाही का. आपली 60वी म्हणजे आपल्याला नाकी आपल्याला काहीच कळत नाही बाबा बरोबर आहे. पोलीस पाटील जाऊ दे आपल्याला सही करायचंही कळत नाही, नुसते कातरनच फाडून टाकीत राहतो नाही का. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत पोलीस पाटील होऊन राहिले. एवढं सगळं आपल्या जीवनामध्ये आपण उपभोगलं. पण याच्याबरोबर आपण आपलं नाव लौकिक कमवता कमवता, आपण धनाचं वैभव कमवता कमवता आपल्या जीवनामध्ये लेकरांच्या जीवनामध्ये संस्काराचं वैभव विसरले नाही. त्याचा परिणाम हा सोहळा आज आपल्या जीवनामध्ये साजरा होतोय. हा सोहळा कोणाच्याही जीवनामध्ये नाहीये. मला असं वाटतं आपण ज्या ठिकाणाला राहतो त्या ठिकाणाला असे काही लेकर आपल्याला बघायला भेटतात का वडिलांचं पुण्य स्मरण सुद्धा करायला तयार नाही हो. तिथं जर आपल्या लग्नाचा 75वा वाढदिवस साजरा करत असेल तर याच्यापेक्षा भाग्य काय असलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनात मुलाची साथ पाहिजे, सुनांची साथ पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ही सगळी साथ असून चालत नाही तर आपला प्रपंच 75व्या वर्षापर्यंत पूर्णत्वात जाण्याकरता सगळ्यात मोठी साथ पाहिजे ती आपल्या पत्नीची. विवाह म्हणजे नेमका काय असो, विवाह शास्त्र असं सांगतं. श्रीमद भागवत महापुराण उघडा. श्रीमद भागवत महापुराणामध्ये असं वर्णन आहे. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितेला सांगता राजा विवाह 2 कारणाकरता केला जातो. पहिलं म्हणजे इंद्रियाचं दमन आणि दुसरं म्हणजे चांगली संतान निर्माण करण्याकरता विवाह केला जातो. मला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये फक्त इंद्रियाचं दमन न करता तर चांगली संतती सुद्धा उद्या या देशाच्या भविष्याकरता गावाच्या वैभवाकरता गावाच्या सेवेकरता आपण घडवलंय. बघा शुकदेवजी महाराज सांगता राजा आपल्या जीवनामध्ये काही लोक जी प्रपंचामध्ये फक्त रमण होतात ती कामिक आहे, ते विवाह करता फक्त इंद्रियाच्या दमना करता. पण काही विवाह झाले इंद्रियाच्या दमना करता नाही तर चांगली संतान निर्माण होण्याकरता त्याकरता प्रसंग असा निर्माण झाला. प्रसंग सांगता शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला इंद्रियाच्या दमना करता नाही तर चांगली संतान निर्माण करण्याकरता कुणी विवाह केला. आपल्या परिचित उदाहरण आहे कर्दम नावाची ऋषी आणि देवाहुती नावाची माता आहे. या देवाहुती मातेचा कर्दम ऋषींचा विवाह जर कशा करत असेल तो इंद्रियाच्या दमना करता नाही, इंद्रिय तृप्त करण्याकरता नाही, चांगलं संताने जन्माला यावं याच्याकरता केलेलं विवाह. प्रसंग असा निर्माण झाला कर्दम महामुनीच्या जीवनामध्ये बराच कालावधी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर कर्दम ऋषींना विचारलं का हो तुम्हाला काय पाहिजे. वैभव मागितलं नाही, ऐश्वर्य मागितलं नाही, माझा उद्धार कर हे मागितलं नाही, आढळपद मागितलं नाही हो. मागितलं असतं तर देऊन टाकलं असतं. मला असं वाटतं जो भगवान परमात्मा ध्रुवाला आढळपद देत असेल
तो कर्दम ऋषींना का बरं देणार नाही? पण अढळ पद प्राप्त केलं तर ते फक्त मी स्वार्थी ठरेल, फक्त मी माझाच उद्धार करून घे. पण जर मी चांगली संतान जन्माला घातलं, ते माझा तो उद्धार करेल, पण माझ्या पाठीमागच्यांचा सुद्धा उद्धार करेल. आणि म्हणून त्या वेळेला उद्धार मागितला नाही. कर्दम महामुनी म्हणतात, देवा अशी एखादी पत्नी आमच्या जीवनामध्ये दे, अशी एखादी श्री आमच्या जीवनामध्ये दे का जिच्यापासून आमचा परमार्थ पूर्णतेस जाईल, जिच्यापासून चांगलं संतान उत्पन्न आम्ही करू शकतो, आणि जे संतान जगाच्या उपयोगी येईल, जे काही जगाच्या उद्धाराकरता काहीतरी करून ठेवेल. त्यावेळेला भगवान परमात्म्यानं सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही देवाहुती मातेसोबत विवाह करा. चांगलं संतान नाही, माझ्यासारखं संतान नाही, मी स्वतःच तुमच्या उदरी अवताराला येईल. प्रसंग असा निर्माण झाला. इकडं देवाहुती मातेशी मागणी करण्याकरता गेले हे तीन बहिणी, आकुती, देवाहुती आणि प्रसूती. देवाहुती मातेची मागणी करण्याकरता गेल्यानंतर परीक्षा पाहिली. बघा जुने लोक किती हुशार होते नाही का? ही खरंच माझा प्रपंच पूर्णत्वास नेऊ शकते का? ही खरंच काम्य पत्नी आहे का माझा जीवनामध्ये धर्मपत्नी ठरणारी आहे? हे परीक्षा घेण्याकरता कर्दम नावाची ऋषी तिला बघण्याकरता गेल्यानंतर तिला आसन टाकलं. ही जर आसनावरती बसली तर समजून जायचं ही माझा परमार्थ सफल होऊ देणार नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी कर्दम महामुनी बघताय ही काय करते, काय करते. आता देवाहुती मातेनं विचार केला, अजून माझा विवाह झालेला नाही, पण जर यदा कदाचित यांच्या सोबत माझा विवाह झाला तर यांनी टाकलेल्या आसनावरती मी बसणं, पत्नीचं कार्य असतं पतीची सेवा करणं, पण पतीकडून आपली सेवा करून घेण्याचं पाप माझ्या जीवनात लागेल. बरं टाकलेल्या आसनावर नाही बसावा तो त्यांचा अपमान ठरेल. मग काय करायचं? ऐकून घ्या इथं आलेल्या सगळ्या देवाहुतींनो, काय केलं देवाहुती मातेनं? बसलेल्या आसनाचा अपमानही व्हायला नको, टाकलेल्या आसनाचा अपमानही व्हायला नको, आणि आपण त्याच्यावर बसलो तर पतीकडून सेवा गेल्याचं पापही लागू नको नाहीये. म्हणून त्या आसनावरती एक हात ठेवला आणि बसताना खाली बसले. तेवढं लक्षात आलं, खरंच भगवान परमात्मा उदरी येण्यासारखे श्री माझ्या जीवनात प्राप्त होते. विवाह झाला, पण विवाह झाल्यानंतर सुद्धा बराच कालावधी प्रपंच केला नाही. विवाहानंतर सुद्धा कर्दम नावाचे महामुनी आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची आराधना करतात. विवाहाच्या वेळेला आट घातलेले होते, काही संतान उत्पन्न झाल्यानंतर मी माझ्या जीवनामध्ये थांबणार नाही, पुत्र संतान जन्माला घातल्यानंतर मी थांबणार नाही. त्यावेळेला आता प्रसंग असा निर्माण झाला, बराच कालावधी तपश्चर्या झाल्यानंतर पत्नीने सांगाव का, हो एवढ्या दिवस तप केल्यानंतर कर्दम महामुनी प्रसन्न झाले. इतक्या दिवस माझी आराधना करते, माझी सेवा करते. त्या श्रीमद भागवत महापुराण मध्ये असं वर्णन आहे, विवाह झाल्यानंतर 12 वर्ष प्रपंच केला नाही. त्या 12 वर्षापर्यंत तप केलं आणि पत्नीनं सेवा केली. आपण जर 12 वर्ष पत्नीकडे पाहिलं नाही, पत्नीकडून सेवाच करून घेत राहिलो, ती म्हणशील तो परपंचाच कर, तिकडे जाळ बस तप करीत चालली निघून नाही का? पण 12 वर्ष झाले, तुला काय पाहिजे माग? इतक्या दिवस त्या ठिकाणी तू माझी सेवा केली, मला काही नकोय, पण तुम्ही बोलले होते ना एक संतान जन्माला घालील, पुत्र संतान. पुत्र संतान माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जन्माला घाला. हे माझ्या स्वतः करता नाही हो, जगाचा उद्धार करेल, जगाला काहीतरी उपदेश करेल असा पुत्र आपल्या जीवनामध्ये पाहिजे, आणि त्याच्याकरता आपण विवाह केलेला आहे. मला असं वाटतं कालांतरानं त्यांच्या उदरी कपिल महामुनीचं प्रागट्य होतं. कसं होतं, काय संसार कुठं केला श्रीमद भागवतात वर्णन आहे, पण काही गोष्टी अशा असतात बाबा त्या माहिती असेल तरी या व्यासपीठावरती त्याचं वर्णन करू नये. आणि म्हणून त्या माध्यमातून संतान निर्माण केलं, आणि ते संतान म्हणजे सामान्य नाही, भगवान विष्णू परमात्म्यानं जे अनंत अवतार घेतले त्यापैकी एक अवतार म्हणजे कपिल महामुनी. आणि आईचा निमित्त करून
तुम्हाला आम्हाला संख्यशास्त्राचा उपदेश करणारे कपिल महामुनी देवाहुती मातेच्या उदरी जन्माला येतात. मला मुद्दा हा मांडायचा आहे. विवाह दोन कार्य करत आहे, एक इंद्रियाच्या तृप्ती करता आणि एक चांगल्या संतती करता. मग कर्दम ऋषी आणि देवाहुती मातेचा जो विवाह झाला तो कशा करता झाला? चांगलं संतान जन्माला घालण्याकरता. आणि असं जर संतान आपल्या उदरी जन्माला आलं, आपण गोड कार्य करतोय आणि असं चांगलं संतान जन्माला आलं तर तुकोबरा म्हणतात समजून जायचं त्याचं बीज शुद्ध आहे. अभंगाचं पहिलं शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा पोटी. फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, मुखिया मृता जीवानी, मुखिया मृता जीवानी. फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, मुखिया मृता जीवानी, मुखिया मृता जीवानी. शुद्ध बीजा पोटी, उगवता गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, गोमटी. इकडे सगळ्या गायक वादकांकरता जोरदार टाळी वाजवा. वा नाही का? असे गायकांना असे वादक असले असं वाटतं सोडूच नाही तुम्हाला दिवसभर, नाही का? पण बघा म्हणले शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. म्हटले बघा खऱ्या अर्थानं काही जीवनात आपण काही कोटी शास्त्रानं असं सांगितलंय, काही वेळेला फळ चांगलं असतं त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये बीज चांगलं असतं तर फळ चांगलं असेल म्हणून सांगता येत नाही. काही वेळेला फळ चांगलं असतं तर बीज चांगलं असेल म्हणून सांगता येत नाही. काही वेळेला बीजही शुद्ध नसतं, फळही शुद्ध नसतं आणि काही वेळेला बीजही शुद्ध असतं आणि फळही शुद्ध असतं. बघा पहिली कोटी शास्त्रानं सांगितली. काही वेळेला आपण जर विचार केला तर काही वेळेला आपल्याला बीज त्या ठिकाणी शुद्ध बघायला भेटतं पण त्याचं फळ चांगलं असेल म्हणून सांगता येत नाही. बघा एखाद्या वेळेला आपण जर एखाद्या बापाचा जर विचार केला ना, तो इतका गोड भजन करणारा, भगवान परमात्म्याचं चिंतन करणारा, अगदी अखंड परमार्थ करणारा, पण त्याचं पुत्र संतान जर पाहिलं ना वाया गेलेलं. बरोबर आहे की नाही? आपण बोलता बोलता म्हणतो अरे बापानं काय केलं, पोरं पा कुठं गमू राहिली, नाही का? समजून जायचं. कसं आहे माहिती आहे का? यांचं बीज शुद्ध होतं, फळ मात्र वाईट निघालं. आणि काही वेळेला बीज अशुद्ध असतं पण फळ मात्र गोमट लागतं. त्यामध्ये भक्त प्रल्हादजी सारख्या महात्म्याचा विचार करा. भक्त प्रल्हादजीच्या जीवनामध्ये भक्त प्रल्हादजीचं बीज जर पाहिलं तर शुद्ध आहे. हिरण्यकश्यपूच्या जीवनामध्ये नाव निधी घेऊ देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे दौंडीच पिटवली होती. पूर्वीच्या काळामध्ये दौंडी असायची. बाबा हे शब्द लोप पावत चालले, हे तुमच्याच काळात, नाही का? अजून निदान आम्हाला शब्द तरी माहिती आहे, नंतर शब्द सुद्धा काही दिवसानं कळणार नाही आम्हाला. बघा दौंडी असायची, मग नंतर त्या पत्रिका निघाल्या. आता व्हॉट्सअप नावाचा ग्रंथ निघाला, इकडून पत्रिका पाठवली का अमेरिकेत जाऊन पोहोचती. बरोबर आहे का नाही? पण बघा अवघड झालं महाराज. पूर्वीच्या काळात दौंडी असायची, म्हणजे समजा आजचा जर वाढदिवसाचा कार्यक्रम असता तशी दौंडी निघाली असते. ऐका आमच्या आमच्या पाटलाच्या घरी लग्नाचा 75 वाढदिवस आहे, सगळ्यांनी या बरं का, झाल्यावर जेवणाचा कार्यक्रम आहे. अशी दौंडी असायची पूर्वीच्या काळामध्ये. बरोबर आहे का ना? पण आता ते दौंडी वगैरे लोप पावत चाललं.
त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये पूर्वीचा काळच त्या ठिकाणी फार गोड असायचा. भक्त प्रल्हादजीच्या जीवनामध्ये हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादजीचे पिता त्यांनी अशी सगळीकडे दौंडी त्या ठिकाणी पिटवली होती. मॉनिटर बंद आहे बघा, सगळीकडे दौंडी पिटवली होती का त्या ठिकाणी कोणी भजन करायचं नाही. पण दुर्दैव असं त्यांच्याच उदरी भजन करणारं जन्माला आलं. त्यांचं नाव आहे भक्त प्रल्हादजी. बरं, त्यांना वाईट शिक्षण देण्याकरता 2 गुरु लावले. 2 गुरु त्यांच्याकडे पाठवलं. कोणाकडं? त्यांचं नाव आहे शंड आणि अमरक. म्हणजे पूर्वी वाईट शिक्षण घेण्याकरता सुद्धा गुरु असायचे, तरी सुद्धा शिकत नव्हते. आता चांगलं शिकायला गुरु आहे तरी चांगलं शिकत नाही. बघा, पूर्वीच्या काळामध्ये वाईट शिकून सुद्धा शिकत नव्हते. भक्त प्रल्हादजीच्या जीवनामध्ये त्या गुरुनं शिकावं असं परमार्थ करायचं नाही, देवाचं भजन नाही, देव नाही, काही नाही, पण तरी सुद्धा देवाचं चिंतन करायचे. भक्त प्रल्हादजी भजन करत हे पाहिल्याबरोबर भक्त प्रल्हादजीला अनेक त्रास देण्याचा प्रयत्न केला. काय केलं? भक्त प्रल्हादजीला उकळत्या तेलाची कढई आहे, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाका हो, पण देवतारी त्याला कोण मारी हो, त्या तेलाची सुद्धा फुलं तयार झाली. भगवान परमात्म्याचं चिंतन करणाऱ्या महात्म्याचा अधिकार सामान्य नसतो. भल्या मोठ्या दरीवरून लुटून द्यावं, पण तरी सुद्धा भक्त प्रल्हादजीला काही होत नाही. देवानं झेलावं, अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवावं. याला 4-2 दिवस जर अन्न भेटलं नाही तर यांच्या जीवनामध्ये हा मृत्यू पावेल, गतप्राण होईल. पण तरी सुद्धा काही झालं नाही. त्या हिरण्यकश्यपूची बहीण आहे, तिचं नाव आहे होलिका. तिनं सांगितलं, दादा याला मारायला सोपा उपाय ना. बोलले काय? एक काम कर, चितारच त्या शितेला अग्नी डाग दे, अग्नी प्रज्वलित करायचा. त्या शितीवरती मी त्याला घेऊन बसेल, तो जळून खाक होईल. हे होलिके, तो जळून खाक होईल पण तूही बसणार त्याच्यावर, तू आधी भापका उठल म्हटली नाही का? म्हणले नाही नाही दादा, मला मी देवाशी आराधना केली, भगवान परमात्म्यानं मला असं एक वरदान दिलं, भगवान परमात्म्यानं मला असं एक वस्त्र दिलं, ते वस्त्र जर माझ्या अंगावरती असेल तर अग्नी स्पर्श सुद्धा करू शकत नाही. ते वस्त्र घेऊन मी बसते. पण ऐका, चिता रसली, अंगावरती देवानं दिलेलं वस्त्र पांघरून बसले, कशाला अग्नी स्पर्श करू शकत नाही. भक्त प्रल्हादजी बसलेले, त्या होलिकेला असं वाटलं आता हे मी वस्त्र पांघरल्यानंतर मला काही होणार नाही, पण माझ्या दादाचं काम मी पूर्ण करू शकते. भक्त प्रल्हादजी जळून भस्म होणार हे कळाल्याबरोबर ती घेऊन बसली. पण भगवान परमात्मा रक्षण करणारा असू द्या, जग किती वैरी होऊ द्या हो, जगामध्ये दुःखही देण्याची ताकद नाही, सुखही देण्याची ताकद नाही. आपण सहज बोलता बोलता म्हणतो महाराज मला त्याच्यामुळे दुःख झालं. अरे तुला कोणी दुःखही देऊ शकत नाही आणि कोणी सुखही देऊ शकत नाही. आपल्याला सुख आणि दुःख देण्याची ताकद फक्त कर्मामध्ये घडे. कर्म पवित्र करा. कर्म जर पवित्र असेल तर देव सुद्धा आपल्याला दुःख देऊ शकत नाही. आणि कर्म जर वाईट असेल, देव म्हणतो माझा बाप जरी असेल तरी मी त्याला सुद्धा सोडित नाही. देवाचा बाप आहे राजा दशरथ, पण शेवटी पुत्रयोगानं मरावं लागलं, राम राम म्हणून प्राण सोडावा लागला गड्या. देवाच्या बापाला जर कर्म सोडत नसेल, तुमचं माझं काय? कर्म पवित्र करा. फक्त लोकांचं नाव ठेवणं जाऊ दे हो, समाजाचं असं आहे किती चांगलं जीवन जगा नाव ठेवणारच आहे. आणि मी याच्या पुढे जाऊन सांगेल, तुमच्या जीवनात जर दुःख, रोज काहीतरी संघर्ष असेल, रोज दुःख आपल्या जीवनामध्ये, समजून जा आपल्या जीवनामध्ये देव आपल्याला हे संघर्ष उपभोगल्यानंतर उद्याचा मार्ग आपला सफल होणार आहे. उद्या आपण यशस्वी पदावरती असणार आहे. आणि संघर्ष जर नसेल ना, आपण यशस्वी होत असेल तर ते हे सुद्धा जास्त काल टिकत नसतं. संघर्ष माणसाच्या जीवनात असला पाहिजे. होलिका घेऊन बसली, काय अंतकरण असेल हिरण्यकश्यपूचं, आपल्या लेकराला आपल्या हातानं पेटवावं इथपर्यंत बापाचं असं काळीज बापाचं असू शकतं. महाराज अग्नी प्रज्वलित केला, ती सीता पेटवली. होलिकेला वाटलं मी वस्त्र पांघरून बसलेले देवानं दिलेलं मला अग्नी स्पर्श सुद्धा करू शकत नाही. आणि भक्त प्रल्हादजी जळून भस्म होण्याचा आनंद तिच्या जीवनामध्ये. पण ऐका ना गड्या, भगवान परमात्मा रक्षण करणारा होता उजनीकर, त्याचा परिणाम ऐका, भक्त प्रल्हादजीच्या जीवनामध्ये अग्नीनं स्पर्श सुद्धा केला नाही आणि होलिका जळून भस्म झाली. अग्नि जाळतारी न जळे प्रल्हाद,
अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद अग्नि जाळी तरी न जाळे 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 प्रल्हाद हृदयी गोविंद मानोनिया हृदयी गोविंद मानोनिया हृदयी गोविंद मानोनिया हृदयी गोविंद मानोनिया अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद 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 जाळी तरी न जळे प्रल्हाद अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद अग्नि जाळी तरी न जळे अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद. याचं कारण त्या चितेवरती बसल्यानंतर सुद्धा भजन चालू आहे. काय? हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 राम हरे राम हरे राम हरे 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 राम हरे हरे राम राम हरे 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 राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे एकदा साऊंड करता आणि गायक वादकं करता जोरदार टाळी वाजवा. बघा, खऱ्या अर्थानं अखंड भगवान परमात्म्याचं भजन केलं, त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं उद्धार केला. आपल्या जीवनामध्ये उद्धार झाला. अग्नी सुद्धा स्पर्श करू शकला नाही. अखंड भजन केलं. शेवटी विचारलं, का रे तू म्हणतो इथं देव आहे तिथं देव आहे, देव कुठं आहे कुठं नाही बाबा ते विचारा. विठ्ठल जळी सळी भरला रीता ठाव नाही उरला. प्रत्येकामध्ये प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. आणि असं आहे, अगोदर आपल्या जीवनात हृदयातला देव शोधता आला पाहिजे बाबा. हृदयातला देव कळाला तर मंदिरातला देव कळेल. जशा जीवनात हृदयातला देव जमता आला नाही तो मंदिरातल्या देवाला कधी बघू शकत नाही. बघा, देवाला पाहण्याची दृष्टी आपल्या जीवनामध्ये नाहीये. देवाला पाहण्याची दृष्टी दोघाच जणाला होती.
ती देवानं दिलेली होती. मला वाटतं एक आहे अर्जुन आणि एक आहे संजय, या दोघांच्या जीवनात देवाला पाहण्याची दृष्टी आपली जीवनात नाहीये. अगोदर अंतकरणातला देव शोधता आला पाहिजे. आणि अंतकरणातला देव जर कळाला ना, मंदिरात सुद्धा जाण्याची गरज नाही. म्हणून म्हणताना कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, 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 कशासाठी कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, तुझी असते मूर्ती तुझी असते नित्यांतरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. मूर्ती तुझी असते देवा, मूर्ती तुझी असते देवा, अंतरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. अहो, माझ्या हृदयात आहे, तुमच्यात आहे, प्रत्येकामध्ये 40 स्थळी याच्या पुढे जाऊन गीतेमध्ये वर्णन आहे. सर्वस्यच्या हम हृदय सन्निविष्टो. प्रत्येक ठिकाणामध्ये भगवान परमात्मा या खांबात आहे. खांबावरील लात मारिली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रगटला. भगवान परमात्मा प्रगट झाले. हिरण्यकश्यपू फाडला आणि फेकला. मला मुद्दा हा मांडायचा आहे. आता इथं बीज शुद्ध आहे का? बीज अशुद्ध आहे, पण फळ मात्र कसं आहे? गोड आहे. म्हणजे काहीच बीज त्या ठिकाणी शुद्ध असतं तर फळ त्या ठिकाणी अशुद्ध असतं. काही वेळेला फळ शुद्ध असतं तर त्या ठिकाणी बीज अशुद्ध असतं. काही वेळेला बीजही अशुद्ध असतं, फळही अशुद्ध असतं. काही जण बरेच आपल्याला एकाच पंक्तीत सगळे बसताना दिसतात, बरोबर का ना? समजून जायचं फळही अशुद्ध आहे, बीजही अशुद्ध आहे, बरोबर का ना? काही वेळेला फळही शुद्ध दिसतं आणि बीजही शुद्ध दिसतं. त्याच्यामध्ये संत महात्म्याचे आई वडीलही पवित्र आहे आणि त्यांचं ते सुद्धा शुद्ध आहे, पवित्र आहे. मग असे असणारे जर शुद्ध बीज आहे आणि त्यांच्या उदरी शुद्ध फळ आलं तर म्हटले खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपलं भाग्य ते शुद्ध फळ केव्हा येतं? बीज शुद्ध असावं लागतं. बरं, शुद्ध फळ आहे कशावरून समजायचं? तो मुखी अमृताची वाणी. देह देवाच्या कारणी भगवान परमात्म्याला हा जर देह समर्पण केलेला असेल आणि भगवान परमात्म्याचा खंड जर चिंतन करत असेल तर समजून जायचं यांनी देह भगवान परमात्म्याला समर्पण केलाय. भगवान परमात्म्याचं चिंतन करता याचा अर्थ खऱ्या अर्थानं बीजही शुद्ध आहे आणि फळ सुद्धा शुद्ध आहे. मग बीज चांगलं येण्याकरता, आपलं फळ चांगलं येण्याकरता बीज पवित्र असावं लागतं. आणि त्या पद्धतीनं हा परिवार, मला असं वाटतं या सापणार परिवाराच्या जीवनामध्ये तुम्हाला मुलांना संस्कार देण्याकरता जितकी वडिलांची गरज आहे तितकी आईची सुद्धा गरज आहे. मला असं वाटतं चांगलं जर झालं तर वडिलांचं नाव काढलं जातं, त्याचा बापच चांगला, पण वाईट झाल्यानंतर बापाचं नाव नाही निघत. तो आईने तुला काही शिकवलं का नाही, बरोबर आहे का नाही? म्हणून त्याच्याकरता आई सुद्धा फार पवित्र असावी लागते. आणि मी बोलून गेलो 75 वर्ष पूर्ण आपल्या आयुष्यातले विवाहाचे होण्याकरता त्याला दोघांच्या जीवनामध्ये कष्ट, एक विचार, नीतिमत्ता, ज्ञानोबा तुकोबाराचे संस्कार असावे लागतात. आणि त्यावेळेला आपलं 75 लग्नाची साजरी होत असते, सहजासहजी नाही. त्याला पत्नी सुद्धा खंबीर असावी लागते. काही झालं ना, जुन्या आजच्या सहन करायला पक्क्या होत्या महाराज. बैलावाने यांना हाणायचं, थोडंसं चुकलं तरी सहन करायच्या. इडं आता एखादा शब्द जरी बोललं चालेल, मा बापाला काही जट नाही. 7-8 तास झालं म्हणून काय झालं, मी 5 जणीच्या पाठीवर एकुलती एकच. अरे बापरे, 5 जणीच्या पाठीवर एकुलती एक, तू नाही का मी चालले म्हणले नाही का? पण बघा त्याच्याकरता पत्नी सुद्धा कशी असावी लागते. मला असं वाटतं बाबांकडे पाहिल्यानंतर, आजींकडे पाहिल्यानंतर, तुमची 75 लग्नाची पाहिल्यानंतर मला असं वाटतं तुमच्या जीवनात तुम्ही राम आहे, पण निस्ता राम होऊन चालत नाही. विवाहाचे 75 वर्ष पूर्ण होण्याकरता रामाला सीतेनं साथ दिली पाहिजे तर पूर्ण होत असतात.
ते राज्यामध्येच नाही तर ते वनवासामध्ये सुद्धा साथ दिली पाहिजे. बघा ना रामायणामधला प्रसंग, सीताई रामप्रभूचा जितका त्याग आहे ना तितका सीताई साहेबांचा आहे. सीताई साहेब सामान्य नाही हो, विधी शनकाची कन्या विधी. शनक राजाच्या द्वारामध्ये महालामध्ये जेवढ्याला सीताई साहेब लहानची मोठी होत होती ना, हजारोदा सतीच्या सेवा करण्याकरता शिवधनुष्य काय मोडला तो पण काय पूर्ण केला. रामप्रभू सोबत विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर राजा दशरथानं एक केस पिकलेला पाहिला, मी राज्य सांभाळण्याच्या अधिकाराचा नाही, हे राज्य माझ्या मुलाच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे. मुलाच्या ताब्यामध्ये द्यायचं म्हणून रामप्रभूचा राज्याभिषेक सोहळा करायचा. पण कर्म किती बलवत्तर आहे बघा ना. उद्या रामप्रभूला वनवासामध्ये जायचं, आपलं उद्या रामप्रभूचा राज्याभिषेक सोहळा होणार, आगल्या दिवशी वनवासामध्ये जावं लागतं. वनवासाला कारणीभूत काही नाही, वनवासाला कारणीभूत मंथरा नाही. रामप्रभू म्हणता लक्ष्मणा माझ्या वनवासाला कारणीभूत काही नाही रे, माझ्या वनवासाला कारणीभूत मंथरा नाही, माझ्या वनवासाला कारणीभूत माझा पिता राजा दशरथ नाही, माझ्या वनवासाला कारणीभूत माझं कर्म आहेत गाड्या. देवानं सुद्धा जर कर्म मान्य करत असेल देव, आपण का करू नये. बघा तसं कैकईला इतका आनंद झाला होता राम राजा होणार, कैकईला जेवढा आनंद आहे तेवढा कौशल्याला सुद्धा नाही. पण मंथरा गेली. पूर्वीच्या काळामध्ये एकच मंथरा होती बाबा, आपल्या आता घराच्या शेजारी मंथरा झाली, पण या मंथरा हाणल्या पाय धरून हाणल्या नाही का, पण आपण त्यांचं ऐकतो बाबा. मंथरा आली, रडायला गागायला सुरुवात केली. 2 वर मागून घे, 2 शिल्लक आहे तुझे. पहिल्या वरानं भरताला राजपद, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. राजा दशरथ आले, काही कोप भवनामध्ये बसलेले. का ग आपल्या घरी एवढा पवित्र सोहळा आहे, सगळेजण रामप्रभूचा राज्याभिषेक सोहळा बघण्याकरता आले ग. अयोध्येतले जनसामान्य आले, यात विशेष नाही ग. देवता सुद्धा वाढ बघताय ग, तुझा राम राजा होणार. काही खूप भवनात बसली. तू अशा वेळी इथं तुम्ही सांगितलं होतं मला 2 वर मागायला, तेव्हाचे शिल्लक 2 नाही ग. आज आनंदाच्या भरामध्ये माझ्याकडून 4 वर घेऊन टाक. बघा जास्त दुःखामध्ये कधी रागानं बोलू नका आणि आनंदामध्ये एखाद्याला कधी भावनेच्या भरात वचन देऊन टाकू नका. या 2 गोष्टी सांभाळण्यात आपलं जीवन सफल होईल. राजा आनंदाच्या भरामध्ये म्हणतोय काय पाहिजे, 4 वर माग, नाही 2च पाहिजे. पहिल्या वरानं भरताला राजगादी. राजा दशरथाला काहीच वाटलं नाही, हाही माझा आहे तोही माझा आहे. दुसरा वर काय आहे काही बोल. दुसऱ्या वरानं भरताला राजगादी, पहिल्या वरानं भरताला राजगादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितल्याबरोबर पहाडासारखा राजा खाली पडला हो. रामप्रभू येता राम राम राजा दशरथ करत पडलेले. आई काय झालं, नाही तुला वनवास मागितल्यामुळं असं आहे. आई वनवास, मी जायला तयार आहे तुझ्या करता वनवासात सुद्धा. कौशल्याकडे गेले. कौशल्या म्हणते रामा कशा करता आला रे. आई तुझी परवानगी घेण्याकरता आलो. कसली परवानगी रे, तू तर राजा होणार. नाही आई, माझ्या बापाचं प्रेम माझ्यावर कमी होत, माझ्या आईचं प्रेम माझ्यावर खूप आहे. काय, माझा बाप मला अयोध्येचा राजा करणार होता, पण माझ्या आईनं वनवासाचं राज्य दिलं. अरे वनवासात पाठवलं तरी वनवासाचं राज्य म्हणता, त्याचा परिणाम म्हणून तर त्यांना राम म्हणता. आता हो म्हणावं का नाही म्हणावं. नाही म्हणावं तर रघुकुलाची रीत बुडते, हो म्हणावं तो पुत्र स्नेह त्या ठिकाणी जातोय. आई म्हणत नाही, नाही म्हणत नाही, पण जाताना रथ घेऊन जा. आई मी फिरण्याकरता नाही ग चाललो, वनवासामध्ये चाललेलो. माझ्या डोळ्यासमोरून तरी सुमंतशीला घेऊन जा बाबा. आईकडून निघाले, मला पत्नी सांगायची, पत्नी कशी पाहिजे सीतेसारखी. आईकडून निघाले आणि दुसऱ्या महालात गेले. ते आपल्या पत्नीच्या जिच्या सोबत 2 दिवसापूर्वी विवाह झालेला आहे ना, आपल्या हातानं जिला कुंकू लावलेलं आहे, जिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे, आणि त्या सीताई साहेबाकडे गेले. सीताई साहेब म्हणते का हो बाहेर एवढा सोहळा तुमचा चालला, माझ्याकडे कशा करता आले.
एक निरोप घेण्याकरता आलो सीते. कुठला? माझ्या आईनं मला वनवास मागितला हो. सीताई साहेबाचे उद्गार आहे. निरोप माझा कसला घेता जे तेरा शरण चालती त्या मार्गी मी तुमच्या पुढती वनवासाची मला भीती वनवासाची मला कसला घेता जेथे रागवते ते सीता. असा निरोप घेऊ नका. मी वनवासात तुमच्या सोबत येणार आहे का हो. असं करू नको सीते. वनवास मला एकट्याला आहे, तुला नाही वनवास. तवडलं सीतेनं सांगितलं का हो यदा कदाचित वनवास ऐवजी जर खरंच तुम्ही आज अयोध्येचे राजे झाले असते तर अयोध्येच्या राजगादीवरती बसण्याकरता दुसरी सीता असती नाही ग. वाल्मिकीजीनं लिहून ठेवलेलं माझं चरित्र अगोदर 11,000 वर्ष राज्य या भूतलावरती करेल पण एकच पत्नी जीवन जगेल. एक पतिव्रता जीवन जगेल. एक बाणी, एक पत्नी, एक वशनी जीवन जगेल. तूच राणी असते. मग का हो जर राजे झाल्यानंतर मी राणी असते तो वनवासात सुद्धा मीच तुमच्या सोबत राहणार. याला म्हणता सीता. आणि अशी सीता जर असेल तर मला असं वाटतं तर लग्नाचे 75 वर्ष पूर्ण होतात. विठ्ठल विठ्ठल आणि अशी पत्नी, असा पिता, असं शुद्ध बीज असेल तर तुकोबारा म्हणता मग असे गोड फळ त्या ठिकाणी येत असा. मग फळ गोड म्हणजे नेमका काय, कशाला गोड म्हणायचं तर सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. गंगेसारखं पवित्र चित्त आहे, सर्वांग निर्मळ आहे. आणि आशाचं दर्शन जरी झालं तरी आपल्या जीवनातले पाप निघून जाता इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा महात्म्यांची सेवा करा, अशांचं फक्त दर्शन घ्या. नाही, आपल्या जीवनात पाप घालवण्याची ताकद दोघांमध्ये, एक पुण्यवानाच्या दर्शनामध्ये, एक देवाच्या भजनामध्ये आणि एक सज्जनाच्या नामचिंतनामध्ये. पुण्यवान होण्याची ताकद आहे. म्हणून म्हणताना पुण्यवंत वावे
तुटे अशा पवित्र महात्म्याचं दर्शन झालं तरी उद्धार आहे. म्हणून गोड सज्जनाचं भजन करा, देवाचं भजन करा, आपला उद्धार होईल. कसं असतं भजन? वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय 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 हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय हरि जय जय हरि 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 जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा हरि बोल गोपाल कुमाये हरि गोपाल कुमाये हरि जय मिठा बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. यथामती अवकाश त्या ठिकाणी अभंगाचे एक चरण सोडवलं, वेळे अभावी बाकीची सोडून दिली. वेळ आपला पूर्ण झालेला आहे. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं सर्वांचं परिचित असणारा हा सापनार परिवार, राधाबाई व श्री नामदेव पाटील सापनर यांचा गोड खऱ्या अर्थानं विवाह होऊन आज 75 वर्ष पूर्ण झाले. अशा यांच्या विवाहाचे 100 वर्ष त्या ठिकाणी भगवान परमात्मा पूर्ण करून घेऊ आणि यांच्याकडून असंच देशाची सेवा करून घेत राहो ही ज्ञानोबा तुकोबराय भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्या माध्यमातून मृदंगाचार्य गायनाचार्य सगळी महाराज मंडळी या ठिकाणी जमले. गोड बासरीची सत्संगत आमच्या राहुल बाबांना केली आणि एकदा साऊंड करता परत एकदा साऊंड करता जोरदार टाळी झाली पाहिजे. लईच गोड लावला महाराज आमच्या आदिनाथ बाबांना आज साऊंड, नाही का? अगदी त्यांनाही धन्यवाद. मला वाटतं दुसरे साऊंडचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत, नाही का? अगदी त्यांची कुठेतरी भेट झालेली, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आमचे प्रवीण काका धोकराट असतील त्यांच्या माध्यमातून हा सेवेचोग आला, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असेल एकरा शांत करणार माफ करा. जे बरोबर असेल ज्ञानोबा तुकोबराय गुरुवारांचं चुकीचं असेल माझ्या बुद्धिष्ट दोष समजून माझी मला परत करा. आपली वेळ संपलेली, फक्त तेवढा त्यांच्या अपेक्षा 5 मिनिटात पिंगळा म्हणतो सेवेला पूर्ण विराम. जाता जाता एकच सांगेल, पवित्र